निधी अभावी सामाजिक संस्था चालवायच्या कशा याबाबत माजी उपाध्यक्ष उदय बने यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तोफ डागून शासनाचा मी निषेध करतो असे सांगितले। या जिल्हा परिषदेने स्थायिक करायची संस्था काम बेनशी करते त्यांच्या यंत्रणा असताना, पण जिल्हा परिषदेची कामं पण बेनशी करणार की काय आमची यंत्रणा असताना, आणि मग त्याचा समोर उच्चाटन करायला या ठिकाणी बसले की काय अशा प्रकारचं म्हटलं तर वावड राहणार नाही। तर 100% म्हणणं बरोबर आहे, आमचं त्याच विषयावर बोलणं आहे ना। मग ह्या संस्था चालवायच्या कोणी? ठीक आहे ना, त्यांनी त्यांचं सगळं त्यांना आहे, त्यांनी आणले वैयक्तिक स्तरावरती, पण ते पैसे जिल्हा परिषदकडनं आले ते बेनशीकडनं खर्च होत आहेत। जिल्हा नियोजन कमिटी आणि विकास कामे यांचे समीकरण कसे आहे व याच विकास कामांना निधीच नाही याबाबत ते आक्रमक होऊन बोलत होते, तर इतर सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला। यासाठी 24 फेब्रुवारीला निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जिल्हा परिषदेतर्फे उपोषण करण्याचा ठराव संमत झाला। उपोषणाच्या नोटिसा जातात, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषण साहेब ह्या विषयासाठी होता। देश कुठल्या अधोगतीकडे चालला किंवा हे राज्य कुठल्या अधोगतीकडे चाललंय विचार करायला नको। संस्था चालवायच्या कोणी? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, जेव्हा शासनाच्या विरोधात किंवा ह्या धोरणाच्या विरोधात आज ठराव करा, जिल्हा परिषदेने कोर्टात जावं। पेपर फुटी प्रकरणाचे पुढे काय झाले याबाबत बांधकाम आरोग्य सभापती अजित नारकर यांनी आरोग्य विभागाला प्रश्न विचारला। यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी सांगितले, नंतर ते डबल पोलीस ताब्यात कळवले किंवा असा आम्ही प्रयत्न केलेला आहे, परंतु हे त्या ठिकाणी आढळून येत नाही अशी माहिती आम्ही त्यांना पोलिसला दिलेली आहे। आता यामध्ये 2-3 भाग येतात या प्रकरणामध्ये। जसं मला विचारलं की कारवाई काय करायला पाहिजे, पहिला भाग असा आहे की ज्यावेळेस एखादा FIR दाखल झालेला आहे, ते FIR दाखल झाल्यानंतर त्याची संपूर्ण चौकशी करणं हे IPC प्रमाणे पोलीस विभागाचं काम आहे, सर्वांनाच मान्य आहे, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कोणाचंच काही कारण नाही। आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये अनेक लोकांना त्यासाठी बोलू शकतात, असं नाहीये की तो अपराधी असला पाहिजे। त्याच्यावर जर संशय त्या सर्व लोकांना पोलीस चौकशीसाठी बोलू शकतात, आणि जे डिपार्टमेंट समजले त्यांना ते कळू शकतात की या लोकांना आमच्यापुढे हजर करा। ही स्टेट सदा करायची त्या पोलीसची सध्या चालू असावी असं मला वाटते। तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी योग्य उत्तर देऊन शिस्त पाळावी असे बेशिस्तीचे चित्र येथून पुढे दिसणार नसल्याचे सदस्यांना सांगितले। आता प्रश्न असा येतो की पोलीस आणखी काही लोकांना बोलवतील पुढे किंवा बोलवणार नाही, ही पोलीसची भूमिका आहे, परंतु त्यांच्यावर कारवाई काय करायची हा मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे। त्यांच्यावर कारवाई काय करायची मुद्दा उपस्थित झाला असता कायदेशीर त्यापुढे 2 ते 3 पर्याय समोर येतात। एक तर कुणाला संशयित म्हणून बोलवलंय किंवा चौकशीला बोलवलंय याचा अर्थ तो आरोपी होत नाहीये, आयदा देखील चौकशीला बोलू शकतात, पण याचा मी काढणं गैर आहे की तो माणूस त्यामध्ये जबाबदार आहे, जबाबदार नाही किंवा काय असेल।